राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने दादांना मोठा धक्का दिलाय। भाग्यश्री आत्राम यांनी घड्याळ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळतात। आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीमध्ये फेकून देऊ असा पवित्रा धर्मराव बाबांनी घेतला होता। मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केलंय। त्यामुळे आता बाप लेक आमने सामने आले। तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मराव आत्राम यांना थेट इशारा दिला। मध्ये येऊन हे जर अशा प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढेच्या काळामध्ये करावं लागेल। अशा प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो। आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझ्या मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघे असल्यानंतर माझा एक भाऊ सख्खा भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे। आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराला एकत्रित झालेलं आहे। पूर्ण आत्राम घराला या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आता मी तुम्हाला सांगितलं। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी आहे आणि शेरनी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं। बरोबर, घातक असते की नाही शेरने, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही। माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही हे इथे मी सांगू इच्छिते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।